नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण बघूया सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांनी ग्रामपंचायतीमधील घोळ केला असेल तर त्यांच्यावर आपण कारवाई करू शकतो, ते पण फौजदारी गुन्हे दाखल करून. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया. त्या पहिले तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे. ग्रामपंचायतीमध्ये झालेला अनियमितता किंवा गैरव्यवहार सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामपंचायत कर्मचारी जबाबदार असल्यास अनुसरावयाची कार्यपद्धत. महाराष्ट्र शासन ग्रामविकास शासन परिपत्रक क्रमांक म्हणजे हा जी.आर. आहे. हा जी.आर. ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार झालेला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा याचा हा गैरव्यवहार झाला तर त्याचे हे परिपत्रक आहे म्हणजे जी.आर. आहे. प्रस्तावना आहे याची. उपरोक्त संदर्भाधीन अनुक्रमांक 1 अन्वये पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे अथवा ग्रामपंचायतीमधील मालमत्ता अथवा निधीचा अपहार करणे तसेच ग्रामपंचायतीमधील मूळ दस्तावेज खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे हा गुन्हा असल्याने या गुन्ह्यात जबाबदार असणाऱ्या संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सचिव, ग्रामसचिव, ग्रामपंचायतीमधील कर्मचारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा. जे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये खोटे कामं होत असेल, कोणाचे डॉक्युमेंट बनवून द्यायचे असेल, कागदपत्रामध्ये घोळ असते, कोणाचा आट बनवून देते, कोणाची फेरफार करून देते, ते एका खोट्या पद्धतीने केली तर आपण सरपंच, उपसरपंच, सचिव आणि कर्मचारी यांच्यावर आपण फौजदारी गुन्हा दाखल करू शकतो. उपरोक्त सूचनेत अनुसरण प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधाविरोधात विना चौकशी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येते असल्याचे शासन निर्देशात आले आहे. त्यास अनुसरून सदर निर्देशामध्ये सुधारणा करण्याची बाब शासन विचारात होती. शासन परिपत्रक संदर्भीय शासन परिपत्रकामधील अनुक्रमांक 1 अन्वये देण्यात आलेले निर्देश मजकूर पुढील सुधारणाप्रमाणे मजकूर समाविष्ट करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे अथवा ग्रामपंचायत मालमत्तेचा अथवा निधीचा अपहार करणे तसेच ग्रामपंचायतीमधील मूळ दस्तावेज खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे हा गुन्हा असल्याने त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करणे क्रमप्राप्त आहे. म्हणजे आपण ग्रामपंचायतीमधील पैशाची म्हणजे घराचं टॅक्स वगैरे त्यामध्ये का खोटे असले आणि कोणत्या ग्रामपंचायतीमधील कागदपत्र खोटं बनावट असले तर त्यांच्या विरुद्ध आपण फौजदारी गुन्हा दाखल करू शकतो. अशा गुन्ह्याबाबत अन्य प्राधिकरणाच्या अहवालामध्ये विभागीय चौकशीमध्ये गुन्हा घडल्यास स्पष्ट निष्कर्ष काढण्यात आले असल्यास संबंधाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. म्हणजे असं का आपल्याला आढळून आलं, आपल्याकडे काही त्या डॉक्युमेंट विरुद्ध प्रूफ असला तर आपण त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करू शकतो. तसेच ज्या प्रकरणामध्ये कोणतीही चौकशी झालेली नाही अशा प्रकरणी संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी प्राथमिक चौकशी करावी. सदर चौकशी गट विकास अधिकारी 1 महिन्यामध्ये पूर्ण करणे अनिवार्य असून त्या चौकशीत वरील गुन्ह्यामध्ये सकृतदर्शनी तथ्य आढळून आले आहे की नाही या निष्कर्षास संबंधित गट विकास अधिकारी येणे बंधनकारक आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले ज्या चौकशी होणार तर सगळ्यात पहिले गट विकास अधिकारी येणार आणि त्या गट विकास अधिकारी आले तर ते सगळी चौकशी ग्रामपंचायतीमधील काय काय झालं ते चौकशी करणार. चौकशी अंती संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी यापैकी कोणी किंवा सर्वजण दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध संबंधित गट विकास अधिकारी यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावेत. ज्या प्रकरणामध्ये अपहाराची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे त्या बाबतीत फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच अपहाराची रक्कम बिनविलंबित प्रचलित नियमानुसार वसूल करण्यात कारवाई करण्यात यावी. म्हणजे जे आपण ते का गुन्ह्यामध्ये सापडले तर त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्याकडून जे संबंधित रक्कम तिथून गायब झालेली आहे ते पण त्यांच्याकडून घेण्यात यावी. संबंधित गट विकास अधिकारी यांनी 1 महिन्याच्या आत चौकशी पूर्ण केली नाही किंवा चौकशी करण्यात टाळाटाळ केली तर संबंधित गट विकास अधिकारी यांच्यावर नियमानुसार मुख्य
कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे शिस्तभंगाविषयी कारवाई करावी. गट विकास अधिकारी यांनी जर ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक किंवा सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावर 1 महिन्यात कारवाई नाही केली तर आपण मुख्य जिल्हा अधिकारी यांच्याजवळ जाऊन आपली मागणी सांगू शकतो आणि त्यांना पण सांगू शकतो. त्यांच्या विरोधात मग गट विकास अधिकारी यांच्या विरोधात पण कारवाई होऊ शकते. सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 अन्वये तात्काळ कारवाई सुरू करावी. तसेच सरपंच, उपसरपंच यांच्या जर फौजदारी गुन्हा दाखल केला महाराष्ट्र ग्रामपंचायतीमध्ये कलम 39 अन्वये तात्काळ त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात यावी. तसेच ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच विरुद्ध नियमानुसार शिस्तभंगाविषयी कारवाई करण्यात यावी. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक आणि कर्मचारी यांच्यावर सरपंच यांच्या विरोधात शिस्तभंग म्हणजे चांगली कारवाई करण्यात यावी. वरील देण्यात आलेल्या निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी सर्व संबंधीच्या निर्देशात आणून देण्यात यावी. परिपत्रक महाराष्ट्र शासन www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संकेतस्थळ 20/17/04/12/25/22/64 असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार